नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लहू जायभाई. आत्ता रोज आपण 7:30 वाजता मराठी व्याकरणाच्या PYQ क्वेश्चनमध्ये नवीन प्रश्नांचा समावेश करत असतो. आज मराठी व्याकरण PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा भाग क्रमांक 5 MPSC पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक आणि शिक्षक भरतींसाठी PYQ क्वेश्चनमध्ये हमखास येणारे प्रश्न आपण घेतोय. चला पुढे जाऊया आणि अधिक वेळ न दवडता लगेच प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. चला प्रश्न वाचा. पळ्यावरती प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. विचार, भावना आणि अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय असतं? पहा, भाषा व लिपी नावाच्या प्रकरणात आपण या पर्यायांबद्दल माहिती पाहिली होती. आता तुम्हाला नक्की सांगावं लागेल कमेंट बॉक्समध्ये की या प्रश्नाचं उत्तर काय आहे आणि मीही सांगणार. चला तर प्रयत्न करायला काय हरकत आहे. तुमचा प्रयत्न आमची ऊर्जा वाढवतो. विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे नेमकं काय? विचार, भावना, कल्पना, अनुभव, आपल्या मनामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण व्यक्त करत असतो. हातवारे, भाषा, लिपी, संवाद. हे पहा, विचार, भावना, अनुभव आणि कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा असतं. साधन म्हणजे काय असतं? भाषा असतं. आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. हातवारे म्हणजे काय? ही फक्त एक स्वाभाविक भाषा झाली. ठीक आहे. ही लिपी आपण व्याकरणाची लिपी समजतो. संवाद म्हणजे एकमेकांशी बोलणं असतं पण साधन नसतं. ठीक आहे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन करे. पुढचा प्रश्न वाचा. तिने गाणे म्हटले, प्रयोग ओळखा. चला तुम्ही तोपर्यंत प्रयोग ओळखा. तिने गाणे म्हटले. ठीक आहे. तिने गाणे म्हटले, प्रयोग ओळखा. ह्या वाक्यात प्रयोग ओळखण्यासाठी तुम्हाला त्याचं क्रियापद, क्रियापदाचा धातू, त्याला प्रश्न विचारायचा आहे आणि मग प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. चला प्रयत्न करायला काय हरकत नाही. फटाफट. शक्य कर्मणी, नवीन कर्मणी, प्रधान कर्तृक कर्मणी आणि समापन कर्मणी. चला पाहूया आपण. पहा, म्हटले म्हणणारी कोण? ती म्हणजे वाक्याचा कर्ता आहे. इथपर्यंत तर लक्षात येईल तुमच्या की हा वाक्याचा कर्ता आहे. गाणे वाक्याचं कर्म आहे. म्हणण्याची क्रिया गाण्यावर झाली म्हणजे गाणे जे आहे ते वाक्याचं कर्म आहे. मग ज्या वाक्यात कर्ता येतोय, कर्म येतोय, ठीक आहे, ते वाक्य तुम्हाला प्रयोगाचं ओळखायचं. पण इथं सबटाईप्स दिलेत. ठीक आहे, उपप्रकार दिलेत प्रयोगाचे. पाहूया आपण. शक्य कर्मणी जर असतं तर कर्त्याची शक्यता दाखवलेली असते म्हणून इथे शक्य कर्मणी नाही आहे. नवीन कर्मणी जर असतं ना मित्रांनो, तर कर्ता जो असतो तो कडून प्रत्ययुक्त असतो. कर्ता जो असतो त्याला कडून प्रत्यय लागला असता, रामाकडून, न्यायाधीशाकडून. ठीक आहे, असा. म्हणून हेही आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. प्रधान कर्तृक कर्मणी आणि समापन कर्मणी. आता समापन कर्मणीमध्ये काय असतो? जो कर्ता असतो ना त्याला षष्टीचे प्रत्यय लागलेले असतात. कशाचे प्रत्यय लागलेले असतात? चाचीचे. ठीक आहे, इथे चाचीचे प्रत्यय नाही. गाणे, ठीक आहे, प्रत्ययच नाही. आणि इथं लागलाय हा तृतीयाचा प्रत्यय आहे. इथं कर्त्याला षष्टीचे प्रत्यय नाहीत म्हणून समापन कर्मणी नाही. तिने गाणे म्हटले. इथं आपण प्रकर्षानं गाण्याबद्दल बोलतोय की तिच्याबद्दल बोलतोय? इथे कर्माला प्रत्यय नाही, कर्त्याला प्रत्यय आहे. ठीक आहे, म्हणून इथे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आहे. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग कर्मणीच आहे. प्रयोग कर्मणीच आहे कारण कर्माला प्रत्यय नाही. पण आपण गाण्याला ज्यादा महत्त्व देता कर्त्याबद्दल अधिकच बोलतो. कर्ताच वाक्यात प्रधान असतो म्हणून प्रधान कर्तृक कर्मणी. लक्षात आलंय? हा कर्तरी प्रयोग नाही बरं का, कर्मणीच प्रयोग आहे हे लक्षात घ्या. सबस्टाईल्स दिला त्याचा, पुढे तुमच्या लक्षात येऊन जाईल. पुढीलपैकी विजातीय स्वर ओळखा. विजातीय स्वर तुम्हाला ओळखायचा आहे पुढच्या प्रश्नामध्ये. चला मी थोडंसं बाजूला सरकतोय, तुमच्या लक्षात येईल विजातीय स्वर. पुढीलपैकी विजातीय, सजातीय स्वर म्हणजे कास्ट, म्हणजे विजातीय स्वर म्हणजे मिसमॅच जोडी, इंटरकास्ट. जरा लक्षात राहू द्या. ठीक आहे, पाहूया आपण. हे भावकी आहे, हां, लहान मोठा, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. हे तर सजातीय स्वर आहेत. हे सजातीय आहेत. अरे सजातीय सारखे आहेत म्हणजे सजातीय आहेत. इथं उ सजातीय आहेत, सारखेच आहेत. इथे सजातीय आहेत. मोठा लहान, मोठा लहान, मोठा लहान जमतं यांच्यात. ओके, आता तुम्हाला इंटरकास्ट एकच उरलं. अरे बाबा, इथं उ आहे आणि इथं संयुक्त स्वर आहे. हे इंटरकास्ट आहेत म्हणजे याचं उत्तर विजातीय इथे दिले. सजातीय स्वर आणि विजातीय स्वर, स्वर नावाच्या प्रकरणात तुम्हाला माहिती मिळेल. त, थ, द, ध, न, ल, स ही 7 व्यंजने टिंबटिंब आहेत. ही 7 व्यंजने टिंबटिंब आहेत. चला या 7 व्यंजनांबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. ही 7 व्यंजने ओष्टे आहेत. प, फ, ब, भ जे ओठातून येतात ते ओष्टे असतात म्हणून ही ओष्टे नक्की नाहीत. ही व्यंजने दंत्य आहेत. तालूला लागून वरच्या खरबरीत भागाकडून आली तर मूर्धन्य झाली असते. ताळू लागून आली असते तालव्य झाली असते. ओठाला लागून आली असते ओष्टे झाले असते. ही व्यंजनं
त, थ, द आपली जीभ दाताला टेकते म्हणून ही दंते वर्ण आहेत. निष्पाप शब्दाची संधी सोडवा. निष्पाप, पहा संधी तुमच्या लक्षात येईल. निष्पाप शब्दाची संधी सोडत असताना ते विसर्ग संधीचं उदाहरण आहे. नि अधिक विसर्ग अधिक पाप, निष्पाप. ठीक आहे, विसर्ग संधीचं उदाहरण आहे हे. निष्पाप असं नसतं. इथं विसर्ग दिलेला नाहीये, इथं पण नाहीये, इथं पण नाहीये. ठीक आहे, लक्षात आलंय. चला पुढे जाऊ. पुढचं उदाहरण वाचून घ्या. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा. पर्याय दिलेत तुम्हाला पुढे. पर्याय क्रमांक 1 माणूस, मानस, मनुष्यता आणि मनुष्यत्व. तुम्हाला माहिती आहे की नामाला व नामाला व विशेषणाला जर आई की ताईगिरी पण तो येवा, कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेला, असे जर प्रत्यय लागले तर त्याची भाववाचक नामे तयार होतात. म्हणजे सामान्य नामांना किंवा विशेष नामांना हे तो, ई, गिरी, पण, पणा हे जर प्रत्यय लागले तर त्याची भाववाचक नामं तयार होतात. इथं कुठलाच प्रत्यय नाही, हे प्रश्नाचं उत्तर होऊ शकत नाही. इथंही कुठला प्रत्यय नाही, प्रश्नाचं उत्तर नाही. इथं आहे पण ता प्रत्यय आहे, पण आपण मनुष्यता नाही म्हणत, आपण मनुष्यत्व म्हणतो. मग मनुष्य, मनुष्यत्व हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मनुष्यत्व असणं म्हणजे ते भाववाचक नाव आहे. ते पदार्थाच्या, मनुष्याच्या आश्रयानं राहते. ठीक आहे मित्रांनो. विधाता या शब्दाचे लिंग ओळखा. विधाता या शब्दाचे लिंग ओळखा. विधाताच्या विरुद्धार्थी म्हणजे लिंग तुम्हाला ओळखायचं, विरुद्धार्थी शब्द ओळखायचा म्हणूया थोडक्यात. विधाता. ठीक आहे, पहा खाली या. विधाताचा विधाती नसतं, ते काय कुंभार कुंभारी नाही आहे. विधाते नसतं. विद्या देवता नाही. विधाता, विधात्री हे विधाता शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे. चला पुढे जाऊया. ससा शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. ससा या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखायचे. पर्याय दिले तुमच्यासमोर. कमेंट बॉक्समध्ये मला सांगा एकदा, म्हणजे मलाही कळेल की तुम्ही काय उत्तरं देतायत ती. ससा या शब्दाचे अनेकवचनी रूप ससे, सशे, सशे आणि यापैकी नाही. यापैकी नाही असं नाही, याच्यात उत्तर दिलेलं आहे. सशे शब्द असा कधीच लिहित नाहीत, हे श नसतं. हां, इथं ससा, ससे. लक्षात आलं. ससा, सशे. लक्षात येत आहे. हे अनेकवचनी रूप. आणि सामान्य नामात घ्यायचं तर स, शा, ने, शा. लक्षात आलं. चला, सामान्य नामाचा प्रश्न वेगळा. पुढे जाऊया. खालीलपैकी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ओळखायचे. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. आता जेव्हा आपल्याला षष्ठीचे प्रत्यय माहीत नसतात तेव्हा इतर विभक्त्यांचे जर माहीत असतील तर ते पर्याय कट करून टाकायचे. चला आपण करून टाकूया. आपल्याला माहिती आहे प्रथमा विभक्तीचे सलाते सलानार्थी प्रत्यय असतात, मग मी त्याला कट करून टाकला. दुसरे जे प्रत्यय दिले तिथे खालीून पहा, ने, ए, सी, नी, ही हे तृतीयाचे प्रत्यय असतात, मी यालाही कट करून टाकला. ठीक आहे. मग बघा आता हे त, ई, आ हे सप्तमीचे प्रत्यय असतात. त, ई, आ एक वचनात अनेक वचनात सुद्धा त, ई, आ असतात. हे सप्तमीचे प्रत्यय असतात. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. ठीक आहे. चा, ची, चे, चा, ची. अरे बापरे, बरोबर, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय एकवचनामध्ये हे असतात. चे, ची, चा, ची, चे, चा. आणि जर ते सर्वनामाला लागले तर झा, झी, झे, झा सर्वनामाला लागले तर. ठीक आहे. म्हणजे हे सर्वनामाला लागतात तरी षष्ठीचेच असतात, हे षष्ठीचे असतात. बाजारातून गारुड्याचा खेळ चालू होता. बाजारात गारुड्याचा खेळ चालू होता या वाक्यात सामान्य रूप असलेला शब्द ओळखा. मित्रांनो, सामान्य रूप म्हणजे काय? एखाद्या नामाला विभक्तीचा प्रत्यय लागल्याच्या नंतर त्या नामामध्ये होणारा जो बदल असतो ना, त्याला सामान्य रूप म्हटलं जातं. म्हणजे जर मी इथं पाहिलं, जर इथं मी दगड शब्द घेतला आणि ह्या दगड शब्दाला विभक्तीचा कुठलाही प्रत्यय लागला, म्हटलं आरोप्याने दगडाने ठेचून खून केला, दगडाने ने शब्द जर काढून टाकला तर खाली जे शिल्लक राहत आहे नामाचं रूप ते विभक्तीचा प्रत्यय लागल्यामुळं सामान्य रूप झालेलं आहे. ठीक आहे. तसंच आपल्याला विचारलंय बघा, सामान्य रूप असलेला शब्द ओळखायचा आहे. बाजारात गारुड्यांचा खेळ चालू होता. गारुडी आता होता क्रियापदे, चालू क्रियाविशेषणे, खेळ धातू साधित आणि ते सहाय्यक क्रियापदाकडे जाणारे पुढे. गारुड्याचा हा शब्द जो आहे हा सामान्य रूपाचा शब्द आहे, परंतु हा सामान्य रूपाचा शब्द आहे. नुसतं सामान्य रूप विचारलं तर आपल्याला गारुड्या एवढाच शब्द लिहावा लागला असता. ठीक आहे. पुढे जाऊया. हा माझ्या मामाचा वाडा, ही माझ्या मामाची, हा, ही, हे, ही सर्व नामं कोणत्या प्रकारची आहेत ते विचारले आपल्याला. तेच मी सांगत होतो.
हा माझ्या मामाचा मुलगा महेश, ही माझ्या मामाची गाडी आणि हे माझ्या मामाचं घर. हे सगळे माझ्या जवळ आहेत. गाडी, महेश आणि घर हे माझ्या जवळ आहेत. जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा, ही, हे ही सर्वनामं वापरली जातात. याला दर्शक सर्वनामं म्हणतात. आणि जर लांबची दाखवायची असतील तर तो, ती आणि ते हे दर्शक सर्वनामाने वापरले जातात. आता आपल्याला सर्वनामाचा प्रकार कळला आहे की ही दर्शक सर्वनामं आहेत. इथपर्यंत कळलं. संबंधी कधी असतो की ज्या वेळेस संबंधी सर्वनाम कधी वाक्यात एकटं येत नाही, ते नेहमी काय करतं, दर्शक सर्वनामाला घेऊन येतो. जो, तो, जी, जे. ठीक आहे. प्रश्नार्थकच्या पुढे प्रश्न असतो. हां, दर्शक. आणि आत्मवाचकमध्ये आपण स्वतः येतात पण त्याच्या अगोदर नाम किंवा सर्वनाम आलेले असते. आपल्या प्रश्नांचं उत्तर घे. चला पुढे जाऊया. खाली वाक्यातील प्रश्न वाचून घ्या तुम्ही. खाली वाक्यातील अधोरेखित प्रकार ओळखा. शब्दांचा अधोरेखित प्रकार ओळखायचा. असल्या झोपड्या ठेवून काय करायचे? काढून टाकायच्यात वाटतं. शेवटी प्रश्नचिन्ह आहे हे. व्हेरी आय एम पे. शेवटी प्रश्नचिन्ह आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. अधोरेखित त्यांनी करूनच दिलं नव्हतं. ठीक आहे. आता बघा आपल्याला इथं अधोरेखित करायचं आहे. आपणच करत जायच्या असल्या गोष्टी केल्या. बघा आत्ता ओळखा. असल्या झोपड्या ठेवून काय करायचे? सामान्य नाम, सार्वनामिक विशेषण, विशेषनाम आणि भाववाचक नाम. ही भावना नक्की नाही असल्या म्हणून भाववाचक नाम राहत नाही. कारण नामाला म्हणजेच सामान्य नामाला किंवा विशेषनामाला काही प्रत्यय जोडून भाववाचक नामं तयार होतात. इथं कुठले प्रत्यय जोडून आलेले नाहीत. विशेषनाम नाही. झोपड्या हे काही विशेषनाम नाही आहे. ठीक आहे. सार्वनामिक विशेषण आहे का की सामान्य नाम आहे? ठीक आहे. हे सामान्य नाम पण नाही. इकडं असल्या विचारल्या झोपड्याचा संबंध इकडे येत नाही. पण एवढं मात्र निश्चित आहे हे झोपड्या ना हे नाम आहे हे मला माहिती आहे. आणि ह्या नामाबद्दल जर मी म्हटलं असतं पडक्या झोपड्या, थोडंसं लक्ष द्या, मी म्हटलं असतं पडक्या झोपड्या, पडक्या झोपड्या जर मी म्हटलं असतं तर हे नाम झालं असतं मित्रांनो. पडक्या हे झालं असतं नाम आणि ह्या नामाबद्दलची अधिक माहिती सांगितली म्हणून हे झालं असतं विशेषण. आता गंमत बघा कशी झाली आहे इथे. परंतु वाक्यात पडक्या नावाचा शब्दच आला नाही. आता हा पडक्या जर शब्द आलाच नसेल, फक्त झोपड्या आला असेल आणि झोपड्याच्या पुढे असल्या म्हणजे ह्या, असल्या म्हणजे ह्या हा शब्द आहे. ह्याचाच पुढचं रूप आहे असल्या. लक्षात येत आहे? सर्वनामाची विभक्ती तुम्ही टिकला असाल. हे नाम आहे असल्या. असल्या हे वाक्यामध्ये आता नाम राहिलं, हे नामच राहिलंय. इथं सुद्धा सर्वनाम झालं असतं परंतु आता त्या नामाबद्दल अधिक माहिती सांगायला विशेषणच वाक्यात आलं नाही. म्हणून हे जे सर्वनाम आहे हे सर्वनाम आता या ठिकाणी विशेषणाचं काम करणार आहे म्हणून त्याला आपण सार्वनामिक विशेषण असं म्हणतो. लक्षात येतंय का? म्हणून हे आहे आपलं उत्तर, सार्वनामिक विशेषण. कळलंय का नाही कळलंय? गेलं सगळं डोळ्यावरनं, डोक्यावरनं. लक्षात आले? जेव्हा नामाच्या समोर विशेषण येत नाही परंतु सर्वनाम येते तेव्हा ते सर्वनाम विशेषणाचं काम करते आणि त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. इथपर्यंत कळलं? नसेल कळलं तर जरासा इथे या. मी म्हटलं तो बुलंदवाडा, तो बुलंदवाडा नरेंद्र मोदींचा आहे. पुढे लिहिलं नाही मी मुद्दाम. ठीक आहे. बुलंद हे काय रे मित्रांनो? विशेषण आहे. हा काय आहे? विशेषण आहे. वाडा नावाचं नाम आहे आणि तो नावाचं सर्वनाम आहे. आत्ता तुम्हाला कळेल बघा. आत्ता इथपर्यंत तर कळलं. आता पुढे बघा. हे सर्वनाम जरी असलं तरी खाली लिहिताना मी असं लिहिलं तो वाडा नरेंद्र मोदींचा आहे. तो वाडा पुढे लिहिलं मी नरेंद्र मोदींचा आहे. इथं सुद्धा वाडा काय होतं मित्रांनो? नाम होतं. हे नामच राहिले, काही शंका नाही. आत्ता इथे हे जे होतं तो, आता हा बुलंद शब्द वाक्यात इथे आला नाही, खाली आलाच नाही बघा. इथं खाली आहे म्हणजे विशेषण आलेलं नाही वाक्यात, डायरेक्ट तो आलंय. मग तो मूळचं सर्वनामच होतं, मान्य. हे सर्वनामच आहे परंतु हे वाक्यात विशेषण आलं नाही. वाडा नामाबद्दल माहिती सांगायला शब्द नाही म्हणून आता हे जे सर्वनाम आहे तेच याच्या विशेषणाचं काम करणार आहे म्हणून याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात मित्रांनो. हे लक्षात असू द्या. आता इथपर्यंत कळलं असेल आणि अजूनही कुणाला कळलं नसेल तर त्याने माझं सर्वनाम नावाचं प्रकरण आणि विशेषण नावाचं प्रकरण यूट्यूबवरती आहे ते बघून घ्यावं. चला पुढे जाऊया. म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलं आहे. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. तो रडता रडता थांबला. हे वाक्य
कोणत्या प्रकारचं आहे? तो रडता रडता थांबला. हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? बघा, ते रडत होतं, थांबला. रडता रडता थांबला. वाक्याचा प्रकार विचारलाय. विशेषणेकरे वाक्य नाही. नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित केलेलं कुठं दिसत नाहीये. शब्दयोगी अव्यय का? कुठला शब्द कुठल्या शब्दाला जोडूनच आला नाही, मग अव्ययाचा प्रश्नच नाही. योगी शब्दाच्या योगायोगाने आलेला शब्दच नाहीये. केवळ प्रयोगी अव्यय असतं तर वाक्यामध्ये कुठंतरी असं चिन्ह आलं असतं, म्हणून केवळ प्रयोगी अव्ययही नाही आहे. प्रश्न टॅकल करण्याचं मराठी व्याकरणाचं हे एक तंत्र आहे, हे थोडंसं आत्मसात करून घ्या. हे नाहीत म्हणून हे परफेक्ट अभ्यास असेल तर चला. कुदंत आहे म्हणजे धातू साधित आहे. कुदंत म्हणजेच धातू साधित किंवा धातू. ठीक आहे, हे धातू साधित. आता याला धातू साधित का म्हणायचं मित्रांनो? तो रडता रडता थांबला. इथे रड रड हे धातू आहेत. काय आहेत? मूळ शब्द म्हणजे धातू. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर धातूलाच आपण कृदंत म्हणतो. ठीक आहे, धातूपासून साधलं तर धातू साधित असतं आणि मग आपल्या प्रश्नाचं उत्तर हे होऊन जातं. इथे लक्षामध्ये. चला पुढे जाऊया. लिहित आहे क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. बघा, लिहित आहे, लिहित आहे प्रकार ओळखायचा आहे. आता सगळ्यात मेन गोष्ट लक्षात घ्या. वाक्यामध्ये जर सकर्मक क्रियापद दिलेलं असेल तर वाक्यामध्ये कर्म येणं अपेक्षित होतं, पण वाक्यात कर्मच आलं नसेल तसं कर्माचा प्रश्न उरत नाही. इथपर्यंत ठीक. वाक्यात तो लिहित आहे, तो भरभर लिहित आहे, तो थांबून लिहित आहे, तो हळूहळू लिहित आहे, तर मग आपण क्रियावाचक काहीतरी म्हटलं असतं. ठीक आहे, म्हणजे क्रियाविशेषण म्हटलं असतं. म्हणजे क्रियावाचक शब्द हा क्रियाविशेषण असतो. पुढे संयुक्त क्रियापद, तो लिहित आहे, आणि भूतकाळी क्रियापद लिहित आहे आलंय, लिहित होता नाही आलं, म्हणजे भूतकाळाचा प्रश्न संपून गेलाय. होता असतं तर भूतकाळ म्हटलं असतं, म्हणजे हाही संपला. वाक्याचं उत्तर संयुक्त क्रियापद आहे. पण का? ज्यावेळेस मित्रांनो एक धातू साधित आणि त्याला मदत करणारा एक क्रियापद असतं अधिक क्रियापद, अशी रचना जेव्हा असते आणि त्यातून एकच अर्थबोध होतो. एकच म्हणजे काय? लिहित आहे म्हणजे लिहितोय, एकच क्रिया आहे. लिहून पळाला, लिहून बसला, अशा दोन क्रिया नाही आहेत. अशा वेळेस ते संयुक्त क्रियापद असतं. हे आपण शिकलोय, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक 3 आहे. पुढे जाऊ. मी निबंध लिहित असे शब्द आला की रीती लक्षात ठेवायचं. फक्त आता अपूर्ण भूतकाळ, रीती वर्तमानकाळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ. लिहित असे भविष्यात नाही आहे, लिहित असे मागे सांगितलं आहे. ठीक आहे, रीती वर्तमान काळ सांगितलं आहे का रे? लिहित असे नाही. अपूर्ण भूतकाळ सांगितलं आहे का? नाही. लिहित असे रीती भूतकाळ सांगितलं आहे. लिहित असे, भूतकाळातली माझी सवय आजही चालूच आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. भिकाऱ्याला मी एक सदरा दिला. सदरा म्हणजे खमीज, खमीज म्हणजे अंगरख बरं का. हां, शिवाय हे महत्त्वाचं आहे बरं का. त्याला जीवू घातले. या वाक्यातील उभयनवी अव्ययाचा प्रकार ओळखा. उभयनवी अव्यय म्हणजे काय मित्रांनो? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अव्ययाला उभयनवी अव्यय म्हणतात. मग इथं दोन वाक्य जोडायचं काम शिवाय या शब्दानं केलेलं आहे. भिकाऱ्याला मी एक सदरा दिला, पूर्ण वाक्य. शिवाय यानं वाक्य जोडले, त्याला जीवही घातले. या वाक्यातलं उभयनवी अव्ययचा पोटप्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ज्यावेळेस दोन शब्दांची, दोन वाक्यांची गोळाबेरीज केलेली असते ना, त्यावेळेस त्या वाक्याला उभयनवी अव्यय असे म्हणतात. आता दोन वाक्यांची गोळाबेरीज म्हणजे काय? समुच्चय बोधक उभयनवी अव्यय. समुच्चयामध्ये काय असतं? वाक्यामध्ये अधिक प्रकारची भर घातली जाते. भिकाऱ्याला मी जीव सदरा तर दिलाय, पण त्याला जीवू घातलंय, भर घातली, म्हणजे आपलं उत्तर आहे समुच्चय बोधक उभयनवी अव्यय. ही वाक्य नेहमी शिवाय आणि आणिक, आणखी, अन यानं जोडली जातात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विकल्पाला जर तर आलं असतं, न्यूनताला कमीपणा दाखवला असता. ठीक आहे, परिणाम बोधक वेगळा असतं. पुढे जाऊ. प्राप्त आहे धन जास असा तो समासिक शब्द विचारलेला आहे. प्राप्त आहे धन जास असा तो धनश्री नसतो, धनप्राप्ती नसतो, प्रप्तोदक नसतो, प्राप्त धन आहे. ठीक आहे, याचं उत्तर सहज कळून जाते. सामासिक शब्द आहे समासाचा. पीठ, वांगे, झोप, बाजरी कोणत्या प्रकारात मोडतात? मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंय, सनी घोड्यावर आला, चिमणी रेड्यावर आणली, सनीच्या वांग्यात लुगडं, कंबर, हे जी शब्द तुम्हाला मी सांगितलेले असेल. लोकांनी दगड धोंडे फेकले, सनीचा डोळा गेला, चिमणीचा हाड मोडलं. माझी एक स्टोरी आहे देशी शब्दांची, ती मी आता अपलोड करेल यूट्यूबवर, तेव्हा नक्की बघा. एकही शब्द तुम्ही यूट्यूबमधून त्या देशी शब्दाचा विसरू शकणार नाही.
हे पीठ झालं, वांगे झालं, झोप झालं, ही सगळी गावाकडची म्हणजे देशी शब्द आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता तत्सम शब्द म्हणजे काय? संस्कृत भाषेतून मराठी भाषेत बघा, संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना जसेची तसे शब्द आले तर ते तत्सम शब्द असतात. विद्याच लक्षात येते. तद्भव शब्द म्हणजे काय? जेव्हा हे शब्द ह्या भाषेत येताना काहीतरी चेंज होऊन येतात तेव्हा ते तद्भव शब्द असतात आणि कानडी भाषेतून आलेले कानडी शब्द असतात. चला पुढे जाऊया. वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. हे वाजंत्री नाव ऐकलं तुम्ही? वाजंत्री, जरा हे बाजूला ठेवा. वाजंत्री म्हणजे कोण? वाजंत्री म्हणजे बेंडबाजा वाजवणारे, माहिती ना? ते ढोलक वाजवायला असतं बघा, डम 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 डम, आहे की नाही? वाजंत्री, पिपाणे वगैरे लग्न समारंभ गावाकडचे तुम्हाला माहिती असतील, त्याला वाजंत्री आपण म्हणतो. ते वाजंत्री काय करतात? नवरदेव घोड्यावर बसला का ती वाजवायला सुरुवात करतात घोड्यावर. याच्या अर्थात लक्षात ठेवा, वाजी म्हणजे घोडा आहे, वाजी म्हणजे घोडा होतो. घोड्यालाच आपण तुरुंग म्हणतो, त्यालाच आपण है म्हणतो. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर गडबडीत आपण असं सांगतो की अरे बाबा वाजी घोडा म्हणजे तुरुंग, चला तुरुंग ब्लॉक केला, चुकला. आपल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक 4 आहे, कारण हे तुरुंग म्हणजे घोडा, वाजी म्हणजे घोडा, है म्हणजे घोडा आणि प्रश्नाचं उत्तर आलं वरीलपैकी सर्व. हे लक्षात असू द्या. ठीक आहे, इथपर्यंत कळतंय? चला पुढे जाऊया. पुढे जायचं आपल्याला लगेच. तिथी, वार, नक्षत्र, योग, करण या 5 घटकांनी युक्त अशा दिन वैशिष्ट्यांनी माहिती असणारी पंचांग असते. म्हणजे उत्तर सांगितलं. तिथी धरायची, लग्न तिथी तरी पंचांग पाहायचं आहे. वार शुभ अशुभ बघायचं आहे, पंचांग लागेल. नक्षत्र कोणतं चाललंय, योग जुळतोय का बघायचं आहे जरा, हां. नाहीतर काहीतरी पूजापाठ करावा लागेल. हे घटक असतात. आपल्या देवबाप्पांनी आपल्याला सांगितलेले, त्याच्याकडे एक पुस्तिक असते आणि आपण म्हणतो त्याला पंचांग. ठीक आहे, हे पंचशील नाही आहे, पंचकृत नाही आहे, पंचीकरण नाही आहे. ठीक आहे, याच्यापासून जरा जपूनच. चला पुढे जाऊ. खालील शब्दापैकी शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द ओळखायचा आहे. कसोटी लागणार आहे मित्रांनो तुमची. आत्ता पाहूया मज्जा कशी येते. चला द्या कमेंट बॉक्समध्ये, मला त्याचं उत्तर द्या. मी कुठेही जाणार नाही, मी तुमच्या समोरच आहे. तुम्ही शब्द लिहून पहा, बऱ्याच वेळा लिहून पहा. आत्तापर्यंत माझ्या माहिती दिसतो कमीत कमी 15+ वेळेस हा प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेला येऊन गेला आहे. आवडता प्रश्न आहे, सरावातनंच आपल्याला तो येऊ शकतो फक्त. चला, ज्यांनी 1 नंबरचं उत्तर दिलं आहे ते अगदी चुकलेले आहेत आणि 2 नंबरचं उत्तर देणारे मात्र 100% चुकलेले आहेत. ठीक आहे. आता 3 नंबरचं उत्तर ज्यांनी दिले ना त्यांना शबासकी देणं संयुक्तिक ठरणार नाही, कारण ते सुद्धा चुकलेले आहेत. निर्भस्ताना शब्द येताना हे भ लक्षात ठेवा, हे र लक्षात ठेवा, हे र लक्षात ठेवा. हे पहा, आणि याला त जोडायला विसरायचा नाही. निर्भस्ताना हा आपला बरोबर शब्द आहे. चला, हे आपल्या प्रश्नांचं उत्तर आहे. ओके, चुकणार ना? चुकणार होते. पुढे जाऊया. काही बरोबर आले, त्यांचं स्वागत आहे. 18 गुणांचा खंडोबा या वाक्याचा विरुद्धार्थाचा वाक्प्रचार कोणता? 18 गुणांचा खंडोबा म्हणजे काय? पट्ट्या बोल. बघूया आपण काय. पोटचा पाईक नाही, अल्लाची गाय नाही, गुणी मनुष्य असतो तो. उरफाट्या काळजाचा लिहायचं होतं त्यांना, असं जरा उलटं झालं. उरफाट्या काळजाचा नाही. 18 गुणाचा खंडोबा म्हणजेच उंटावरचा शहाणा, ज्याला आपण अतिशहाणा म्हणतो, खेळखंडोबा करणारा. ठीक आहे, उंटावरचा शहाणा, मूर्ख मनुष्य. पुढे जाऊया. पहा, अकलेचा कांदा या शब्दाला अर्थ सांगायचा आहे. अकलेचा कांदा, अतिशय विद्वान मनुष्य, अतिशय मूर्ख मनुष्य, अतिशय श्रीमंत मनुष्य, अतिशय चैनी मनुष्य, जीवाची मुंबई करणारा नाही, श्रीमंत मनुष्य नाही, अतिशय विद्वान मनुष्य नाही. तो अकलेचा कांदा आहे ना, विद्वान असता तर चांगला सफरचंद झाला असता. अतिशय मूर्ख मनुष्य असतो, आहे की नाही? चला पुढे जाऊया. पाठ या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा. मित्रांनो, जे ग्रामीण विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्या लक्षात हा प्रकार आला असेल. पूर्वीच्या काळी पाट म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी बसण्यासाठी जे साधन लागतं त्याला तर पाट म्हणतात, पण या पाटाला अर्थ 2 आहेत. ते 2 अर्थ आपल्याला इथे, त्यातला एक अर्थ इथे आलाय. एक पाट म्हणजे बसायचा लाकडी ओंडका जो असतो त्याला पाठ म्हणतो, इथपर्यंत ठीक, पण ते याच्यात नाही आलं. ठीक आहे, आलाय, पण आपल्याला पाहायचं आहे आता हा पाठ म्हणजे काय, चुकीचा अर्थ शोधायचा आहे. बसायचा पाठ आहे, ओके बरोबर आहे, पण ह्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. ठीक आहे, हे पाठ बसायचा, ओके, या प्रश्नातला हे उत्तर नाही, पण पाठ याचा चुकीचा अर्थ शोधायचा आपल्याला. शेताला पाणी नेणारा कालवा, हे पहा, याला सुद्धा पाठ म्हणतात बाळांनो. बसायचा जो असतो तो पण पाठ. पाणी सुटतं उसाला दारे धरायला, ते सुद्धा पाठ. जर एखादी महिला विधवा असेल
तर रात्री तिचा विवाह लावला जातो. ग्रामीण काही भागांमध्ये रात्री 12 वाजल्यानंतरच तिचा विवाह लावला जातो. विधवेचा विवाह लावतात ना, त्याला ग्रामीण भागामध्ये पाट लावणे असं म्हणतात. तो विधवेचा विवाह याला सुद्धा पाट म्हणतात. आता या सगळ्यांना म्हणतात. आणि शरीराचा अवयव हा पाठीचा जो असतो ना, तो कणा असतो, पाठ नसते. ठीक आहे, हा शरीराचा अवयव नसतो, म्हणून हे आपलं उत्तर आहे. कारण चुकीचं आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, लक्षात आले. जाऊ पुढे. लिंबू या शब्दाचे अनेक वचन ओळखायचे. लिंबू या शब्दाचं पाहूया आपण. लिंबूचं लिंबूच राहतं असं बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. लिंबे होतं 100% लिंबे, पण वेलांटी चुकली आहे. ठीक आहे, लिंबुळ्या गावाकडे असतात, चुकीचं आहे. ठीक आहे, लिंबुळ्या, लिंबुळ्या, हे लिंबू हा आहारात घ्यायचा भाग आहे. लिंबुळ्या हा आहारात नाही, हा थोडासा अँटीबायोटिक आहे. तर हा लिंबे याचं उत्तर आहे. धन्यवाद मित्रांनो. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करा, लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं नाव नंबर टाका. असे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवायचे की नाही हे सुद्धा सांगा. अगदी तुमच्या पॉझिटिव्ह कमेंट आल्या, निगेटिव्ह आल्या तरी त्याचं सहर्ष स्वागत आहे. जय हिंद.